जेव्हा वॉरची बातमी येते तेव्हा मार्केट लगेच पडते. म्हणजेच फिअर हा फॅक्ट्स पेक्षा वेगाने पसरतो. पण खरा प्रश्न असा आहे, वॉरमुळे लॉंग टर्म इन्व्हेस्टर हरतो का, की ही ऑपॉर्च्युनिटी असते? चला तर मग रिअल डेटा काय म्हणतोय ते बघूया. रशिया युक्रेन वॉरला फेब्रुवारी 2022 मध्ये सुरुवात झाली. वॉरच्या आधी म्हणजेच जानेवारी 2022 मध्ये निफ्टीची व्हॅल्यू जवळपास 18,200 इतकी होती. वॉर नंतर पॅनिक मध्ये म्हणजेच 7 मार्च 2022 ला निफ्टी सुमारे 15,863 पर्यंत पडली. लोक घाबरली, एसआयपी बंद केल्या आणि काही लोकांनी तर पैसे देखील काढून घेतले. पण पुढे काय झाले? नोव्हेंबर 2022 पर्यंत निफ्टीने पुन्हा 18,000चा टप्पा पार केला आणि नंतर अजून वर गेली. जे पॅनिक मध्ये बाहेर पडले त्यांनी लॉस किंवा मार्जिनल प्रॉफिट बुक केला. पण ज्यांनी एसआयपी चालू ठेवल्या त्यांनी कमी प्राइसला जास्त युनिट जमा केली आणि त्यांना ऍव्हरेज परचेस प्राइस देखील कमी मिळाली. मार्केट रिकव्हर झाल्यावर त्यांना त्यांच्या इन्व्हेस्टमेंटवर चांगले रिटर्न्स देखील दिसू लागले. याचा अर्थ असा, वॉर सारख्या सिच्युएशन टेम्पररी असतात, ज्यामुळे मार्केटमध्ये करेक्शन येऊ शकते. पण वेल्थ क्रिएशन हा प्रोसेस लॉंग टर्म असतो. एसआयपी बंद करू नका. शक्य असेल तर एसआयपी वाढवा किंवा लमसम ऍड करा. मार्केट पडलं की तुम्हाला लोअर रेट्स मध्ये जास्त युनिट्स मिळतात, ज्यामुळे तुमची ऍव्हरेज परचेस प्राइस पर युनिट कमी होते. ही एक मोठी ऑपॉर्च्युनिटी ठरू शकते. शॉर्ट टर्म फिअर पेक्षा लॉंग टर्म गोल्स वर फोकस करा. आणि हो, रील जर आवडली असेल तर नक्की सेव्ह करा आणि जे तुमचे पॅनिक इन्व्हेस्टर्स असतील त्यांना नक्की शेअर करा.